जालना जिल्ह्यातील अंबड शहराच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी धरणातनं पाणी राखीव करण्याबाबतचा शासन आदेश निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ नुकताच काढलाय। आमदार नारायण कुसे यांच्या प्रयत्नातनं सुवर्ण जयंती नगर उत्थान योजनेमधील स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेच्या उभारणीमधील पहिला महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला। यामुळे येत्या वर्षभरामध्ये अंबड शहराला स्वतंत्र योजनेतनं पाणीपुरवठा करण्यात येणार आहे। याबाबत आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुसे यांनी दिनांक 24 रोजी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये ही माहिती दिली आहे। या पत्रकामध्ये म्हटलंय की सुमारे 150 कोटी रुपये खर्च असलेली जायकवाडी अंबड पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सुवर्ण जयंती नगर उत्थानमधनं मंजूर करण्यात आला आहे। मात्र धरणातील संबंधित योजनेचे पाणी राखीव करणं हे या योजनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं। यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून या विषयात आपण विविध स्तरावर पाठपुरावा करत होतो। दिनांक 22 मे रोजी गोदावरी पाटबंधारे विभागानं संबंधित प्रस्तावाला मंजुरी दिली। यामुळे वर्षभरामध्ये अंबड शहराला नवीन योजनेतून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात असा विश्वास आमदार नारायण कुसे यांनी पत्रकात व्यक्त केला आहे। जायकवाडी पाटबंधारे विभागानं 2.87 दशलक्ष घनमीटर पाणी अंबडच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी राखीव केलं आहे। यामुळे शहराला आता स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र आणि शहरांतर्गत जलवाहिनी जलकुंभ यांची कामं लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे। या सर्व योजनेमुळे शहरातील नागरिकांना दररोज स्वच्छ पाणी देणार असल्याचा विश्वास हे कुसे यांनी पत्रकाराच्या माध्यमातून केला आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी आपण नागरिकांना दिलेला प्रत्येक शब्द पाळण्यासाठी रात्रीचा दिवस करू असा विश्वासही आमदार कुसे यांनी दिला आहे। काल अंबड शहराच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारनं स्वतंत्र पाणी पुरवठा योजने मंजूर करण्यासाठी जायकवाडी धरणातून अंबड नगर परिषदसाठी जे पाणी 11 MLT पाणी मंजूर केलं त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचं विशेष करून या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून आभार मानतो। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा उपमुख्यमंत्री यांचंही मनापासून आभार मानतो आणि जलसंपदा खात्याचे मंत्री आदरणीय विखे पाटील यांचंही मनापासून आभार मानतो। कारण की गेल्या 1 वर्षापासून माझी जी मागणी होती की स्वतंत्र पाणी पुरवठा करायची आणि जायकवाडीतून स्वतंत्र त्याला पाण्याला मंजुरी मिळाली पाहिजे आणि त्याचं रिझर्वेशन झालं पाहिजे, ते राखीव करण्याचं काम सरकारने केलं। मी विशेष करून मनापासून आभार मानतो आणि पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये अंबड शहराला स्वतंत्र जायकवाडीची पाणीपुरवठा योजना होईल याच्यात पुढे शंका नाही। म्हणून मी अंबड शहराच्या नागरिकांना मी विश्वासाने सांगतो की पुढील 1.5 वर्षात नवीन पाणीपुरवठा होईल हे शब्द देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी अशोक खरात, NTV न्यूज मराठी, अंबड, जालना।